सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री राम जय जय राम। श्री राम 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 जय राम।
श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ, शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराते, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। भागवता आणिले प्राकृती जनहितार्थ, प्रपंची नांदुनी साध्य करी जो परमार्थ, एकादशावरी टीका केली सुगमार्थ गाथा, नमस्कार माझा सद्गुरु संत एकनाथा। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आता राऊतजी
प्राणायाम साधना आणि ओंकार साधना घेतील. नमस्कार. आपण आता प्राणायाम साधना आणि ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात आपण प्राण आकर्षण क्रियेने करतोय. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. जर खाली बसलेला असाल तर क्रॉस लेग, सुखासन, अर्धपद्मासन, पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसलेला असाल तर ताठ बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नजर समोर, डोळे बांध. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचंय. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात हम म्हणायचंय. ब्रीथ इन सो, ब्रीथ आउट हम, सो 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 हम. स्टॉप. आपण आता सुरुवात अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. ऑल्टरनेट नॉस्ट्रेल ब्रीदिंग पण म्हणतात त्यांना. नाडी शोधन प्राणायाम पण म्हणतात. सगळेजण आपण आता जी मुद्रा आहे, विष्णू मुद्रा, प्रणव मुद्रा म्हणतात, 2 बोट खाली, त्यांनी आपण सुरुवात करूयात. राईट नॉस्ट्रेल अंगठ्याने बंद करायची आणि अनामिकाने उजवी नॉस्ट्रेल, डावी नॉस्ट्रेल बंद करायची. सो सुरुवात आपण करताना राईट क्लोज करणार आहोत. राईट क्लोज. लेफ्टने ब्रीथ इन करायचंय. ब्रीथ इन 1 2. लेफ्ट क्लोज. राईट ब्रीथ आउट. Breathe in from right. Right close. Breathe out from left. Breathe in from right. Left close. Breathe out from right. Breathe in from right. Right close. Breathe out from left. Breathe in. Right close. Breathe out. Sorry. Left close. Breathe out from right. Breathe in from right. Right close. Breathe out from left. Left breathe in. Left close. Exhale from right. Breathe in from right. Right close. Exhale from left. One last round. Breathe in from left. Left close. Right exhale. Right breathe in. Right close. Breathe out from left. त्यानंतर आपण भस्त्रिका प्राणायामचा अभ्यास करणार आहोत. मी जसं जसं इन्स्ट्रक्शन देईल तेवढ्या फॉलो करायच्या. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीद इन ब्रीद आउट. Stop, exhale. Hold breath, बाह्य कुंभक. Hold. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Deep breathe in Purak. Hold breath, Anta Kumbhak. 1 2 3. Slow breathe out, Rechak.
हा एक राऊंड झालेला, आणखीन 2 राऊंड आपण करणार आहोत. एक्झेल, अर्धपूरक, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. स्टॉप, एक्झेल. होल्ड ब्रेथ, बाह्य कुंभक. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डीप ब्रीथ इन, पूरक. होल्ड ब्रेथ, अंतर्कुंभक. 1, 2, 3. स्लो ब्रीथ आउट, रेचक. ब्रीथ आउट ऑलवेज लॉंगर. शेवटचा राऊंड, एक्झेल, अर्धपूरक, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. स्टॉप, एक्झेल. होल्ड ब्रेथ. होल्ड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Deep breathe in. Hold breath. 1, 2, 3. Slow breathe out. आपण ओंकार साधना करणार आहोत. ओंकार जेवढा आपला श्वास आहे त्या श्वासाच्या अर्ध्या श्वासामध्ये उ म्हणायचंय आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचा आहे. ओंकार हा घंटानादासारखा दीर्घ असावा, तेलाच्या धारेसारखा अखंड आणि शंखनादासारखा गंभीर असावा. सुरुवातीला 3 ओंकार, 1 मिनिटाचं ध्यान, नंतर 2 ओंकार. एक्झेल, घर्षणयुक्त पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जो तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलाय, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in chest area where anahata chakra is situated. तिथं जर दिसत नसेल तर 2 भुवयाच्या मध्ये, भ्रूमध्यामध्ये आज्ञा चक्र आहे. तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. Try to visualize some size bright flame in between eyebrows where आज्ञा चक्र is situated. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत, ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूया.
परत एकदा 2 वेळा ओंकार. घर्षणमुक्त पूरक. ओम. पूरक. ओम. घर्षण ही ऊर्जा आपण ओंकार साधना आणि प्राणायामाच्या अभ्यासातून मिळवली. त्या ऊर्जेचं संचलन पूर्ण शरीरभर करूया. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. परमपूज्य डॉक्टर काकांना स्मरणपूर्वक वंदन करतो. डॉक्टर साहेबांना आणि आपल्या सर्वांना वंदन करतो. आणि मनाच्या श्लोकातला 20वा श्लोक आपण सगळेजण एकत्र म्हणूया आणि नंतर त्याबद्दलचा काही विचार पाहूया. खर तर आज प्रस्तावनाच आपण त्याची थोडीशी घेऊया आणि ती आज पूर्ण होईल असं सांगता येत नाही. बहुधा पुढच्या सत्रात पुढे मग बघूया. श्लोक एकत्र म्हणूया. बहु हिमपुटी होई जे माय पोटी नको रे मना यातना तेची मोठी निरोधे पसे कोंडिले गर्भवासी अधो मुखरे दुःख त्या बाळकासी. रघुवीर समर्थ. आपल्या भारतीय तत्वज्ञानाची आपल्या जीवनाकडे बघण्याची एक निकोप दृष्टी आहे. म्हणजे मनुष्याचं जीवन हे केवळ सुखरूप नाही आणि केवळ दुःखरूपही नाही. केवळ आरोग्य किंवा केवळ अनारोग्य अशी एक गोष्ट नाहीये. केवळ सन्मान, केवळ प्रतिष्ठा किंवा केवळ अपमान असंही आपलं जीवन नाही. आपल्या जीवनात बाल्यावस्था नाही, केवळ वृद्धापकाळ नाही, केवळ तारुण्य नाही, तर हे आणि या सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे हे आपलं जीवन आहे. माडगुळकरांचं एक छान काव्य आहे. त्यात ते म्हणतात की बाळपणीची मुकी अंगडी रंगीत वसने तारुण्याची जीर्ण शाल ही उरे शेवटी लेणे वार्धक्याचे एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. असं जीवनात हे आपल्या चढ उतार असतात की शरीराबद्दल शरीर सुद्धा बदलतं, त्याप्रमाणे आपले अंगात घालायचे कपड्यांचा आकारही बदलतो, रंग बदलतो, त्याचे प्रकारही बदलत असतात. पण भगवंताने ही सृष्टी निर्माण करताना ही सृष्टी का निर्माण केली याचा विचार आपण एकदा मागच्या श्लोकात बघितला होता. तोच विषय पुन्हा की लोकवस्तू लीला कैवल्यम. त्या भगवंताला असं वाटलं की आपण जर का एकटे आहोत तर आपण अनेक व्हावं. समर्थांची दासबोधामध्ये ओवी आहे की इच्छा बहु होण्याची परमेशास होण्यासाची मग तो प्रकृती पुरुषाची रूपे धरी. जसं आपण घरात एकटे असतो, आपल्याकडे सर्व असतं, काही कमी नसतं, पण तरी कंटाळा येतो त्या एकटेपणाचा. मग आपल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती गेम खेळतो किंवा पूर्वी मनुष्य पत्ते खेळायचे, म्हणजे डाव लावणं असतात ते डाव लावायचे, म्हणजे एकट्याने खेळ खेळायचे, त्याला डाव लावणं म्हणतात. तिकडूनही आपण व्हायचं आणि इकडूनही आपणच व्हायचं. ऑपोजिशन आपणच आणि या बाजूने पण आपणच. त्यात काही आपल्याला दुःख नसतं किंवा जिंकल्याचा आनंद सुद्धा नसतो, तरी कंटाळा आला आहे,
थोडंसं एन्जॉय करूया अशा अर्थाने आपण तो खेळ खेळतो. आणि एक्झॅक्टली हेच उदाहरण आहे लोकवस्तू लीला कैवल्यम, की भगवंताने आपल्या सर्वांना निर्माण का केलं? तर भगवंताचे आपण अंशरूप आहोत आणि आपण सर्वजण या खेळामध्ये हे सामील झालेलो आहोत. खेळाचा आनंद कधी होतो? तर खेळणाऱ्याला थोडंसं स्वातंत्र्य दिलं, की त्याला थोडासा काहीतरी त्या खेळाचा रंग येतो, त्याचा आनंद मिळतो. म्हणजे बॅटिंग करणाऱ्याला हे 1.5 बॅट क्रीज दिलेलं असतं. त्याच्या आत तू काय ते वावर, त्याच्या आत तू काय ते कर. बॅटिंग कर, आउट होऊ नकोस. सिक्सर मार, फोर मार. जशा प्रकारचा चेंडू असेल, तशा प्रकारे तू बॅटचा वापर कर. हे 1.5 बॅट दिलेलं जे क्रीज आपल्याला दिलेलं असतं, ते आपलं क्रियामान स्वातंत्र्य आहे. पण या स्वातंत्र्याचा गैरवापर केला मनुष्याने आणि त्या जीवाने स्वातंत्र्याचा गैरवापर केला आणि तो खेळातल्या वस्तूंना हे स्वतःच मानायला लागला. म्हणजे बॅट माझी, स्टम्प्स माझे, ग्राउंड माझं, आऊट झालो तरी मी नाही आऊट झालो, असं चिडचिड करतात ना ती लहान मुलं, तसं. नाही, नाही, लागलाच नाही बॉल, नो बॉल होता. एक्झॅक्टली जीवाचं असं झालं आणि त्याला आपण क्लेम म्हणतो. ते आपण क्लेम करायला लागलो, की या देहाला माझं मानायचं. या देहाच्या अनुषंगाने माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, यांना माझं मानायचं. फक्त माझे आहेत आणि ते बाकी कोणाचे नाही, अशा अर्थाने. म्हणजे वस्तू, घर किंवा गाडी यांना मी माझं मानायचं. व्यावहारिक दृष्टीने ते आपलं आहे, यात काही म्हणजे गैर नाही. पण परमार्थिक दृष्टीने जर का विचार केला, तर ते सगळं पंचमहाभूतांचं आहे आणि म्हणून त्या प्रत्येकाला प्रारब्ध आहे. प्रत्येकाला म्हणून एक नशीब दिलेलं आहे त्यांनी आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू केव्हा ना केव्हा तरी ही नाहीशी होणार आहे. पण जीवन हे या अनंत जन्मीच्या क्लेममुळे हे माझं, ते माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, यामुळे तो जीव त्या खेळाचा आनंद घेईन असा होतो. गोंदवलेकर महाराज म्हणतात, की भगवंताने आपल्याला विस्मरणाचा आशीर्वाद दिलाय. लक्षात नाही राहत आपल्या. म्हणजे 10 वर्षापूर्वी आपला कोणी मान सन्मान केला असेल किंवा अपमान केला असेल, तर आपल्या लक्षात राहत नाही. मग आता लक्षात राहतं हे चांगलं समजायचं का वाईट समजायचं? कारण असे जन्मोजन्मी झालेले अपमान आणि कोण वाईट वागलं हे जर का आपल्या लक्षात राहिलं जर का असतं, तर आपलं डोकं फिरायची वेळ आली असती. एका अर्थानं विस्मरण हा आपल्याला परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. गेल्या जन्मीची दुःख आपल्याला आठवत नाही. म्हणजे आपण आता एन्जॉय करावं म्हणून आठवत नाही. पण गोंदवलेकर महाराज म्हणाले, की आपण हे भस्मासुरासारखे आहोत. एखादा आशीर्वाद भस्मासुराला शंकराने दिला आणि तो त्यांच्याच डोक्यावरती हात ठेवायला निघाला. शंकराच्याच डोक्यावरती हात ठेवायला निघाला. भगवान शंकरांना पळून जावं लागलं. ही कथा आपण पूर्वी लहानपणी तरी निदान पुष्कळ वेळा ऐकली असेल. तसा भगवंताने विस्मरणाचा आपल्याला आशीर्वाद दिला आणि आपण भगवंतालाच विसरलो आणि भगवंताला, विश्वनिर्मात्याला किंवा माझ्या निर्मात्याला माझ्या आतमध्ये राहून मला चैतन्यपणाने, मला जिवंतपणाने किंवा मला जिवंतपणाचा अनुभव देणारा जो परमात्मा आहे, त्याला विसरून केवळ देह, प्राण, मन आणि बुद्धी आणि जगातल्या गोष्टी यांना प्रमाणापेक्षा आपण जास्ती सत्य मानत चाललो. हे खरं आहे आणि हे कायम राहणार आहे असं मानत चाललो आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण दुःखी झालो. आपण सातत्याने भयग्रस्त, म्हणजे सुखामध्ये असताना सुद्धा हे सुख जाईल या भीतीने ग्रस्त असतो आणि हे सुख जाईल आणि दुःखामध्ये सुख येईल या वेटिंगमध्ये वाट पाहणाऱ्या मनाच्या अवस्थेत आपण बऱ्याच वेळा असतो, नेहमी असतो. आणि साधारण मनुष्य याचा आयुष्यभर विचार करत नाही की मी दुःखी आहे. माझ्या लहानपणी गंधे महाराज म्हणून एक नाशिकला कीर्तनकार होऊन गेले. याआधी सुद्धा मी बोललेलो आहे, अगदी अलीकडेच बोललेलो आहे, मला आठवतंय. आणि हेच उदाहरण सांगितलं होतं, ते पुन्हा मी सांगतो, की ते म्हणायचे की जनी सर्वसुखी असा कोण आहे, असा एक श्लोक आहे. जनी सर्वसुखी असा कोण आहे, तर याचं उत्तर काय म्हणाले, तर निर्लज्जम सदा सुखी. स्वतःला होणाऱ्या दुःखाकडे आम्ही सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं आणि त्या दुर्लक्षाचा परिणाम एकदम जे दुःख येऊन पडतं, एकदम जे दुःख आम्हाला यायला लागतं, ते मृत्यू दुःख आहे, ज्याला म्हातारपणाचं दुःख आहे किंवा जन्म दुःख आहे.
या सगळ्या दुःखांकडे आपण सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो आणि असा विचार करतो की करायचा आहे ना परमार्थ, करू केव्हा तरी, आहे पुढे वेळ. भागवतामध्ये स्वामी वरदानंद भारती यांनी उदाहरण दिलेलं आहे की भागवतामध्ये शुकदेव राजा परीक्षिताला सांगतात की राजा, मनुष्य हा बुद्धिमान आहे, तो काही मूर्ख नाहीये. आणि मनुष्य बुद्धिमान असण्याचा परिणाम त्याला असं वाटतं की परमार्थ जर करायचंच आहे तर केव्हा तरी करू, आत्ताच काय नडलंय, केव्हा तरी करू, म्हातारपणी करू, अशी काही काहींची वाक्य असतात. आणि रिटायर झाल्यावर ठरवलंच आहे आम्ही की 7 दिवस पंढरपूरला जाणार, 7 दिवस सज्जनगड, 7 दिवस गोंदवले, 7 दिवस आळंदी, 7 गुणिले 4 28, आणि 2 दिवस पेन्शन काढायला. हे त्यांनी उदाहरण दिलंय. म्हणजे असं आम्ही ठरवलेलंच आहे. प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आपण रिटायर होतो, तर रिटायरमेंटचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ असा की आपला देह आता या व्यवसायाच्या किंवा ऑफिसचं काम करायला योग्य राहिलेला नाहीये. म्हणजे तुमचं शरीर आता थकत चाललंय. आता रिटायर व्हा, रिटायर्डचं लाईफ जगा, आराम करा घरी जाऊन. पण जो देह ऑफिसमधलं म्हणजे प्रपंचाचं काम करायला योग्य राहिला नाही, अगदी स्वच्छ बोलायचं तर लायक राहिलेला नाही, किंवा अजून स्वच्छ बोलायचं झालं तर तो देह आता प्रपंचाचं काम करायला नालायक झालेला आहे. याला, आपल्या प्रपंचाला, तो असा देह भगवंताला आपण परत द्यायचा आहे का? भगवंताला म्हातारं झालेलं उमजलेलं फुल व्हावं की कळी उमलती आहे असं फुल आपण व्हावं? आणि म्हणून खूप नीट विचार करायला हवा की मला जन्म कशा करता मिळालेला आहे. शास्त्रकार म्हणतात की तुला ही तनु मानवी प्राप्त झाली, बहुपुण्यरत्ने फळालागी आली, तिला तू कसा विषयी गोवसी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आणि म्हणून भगवंताने निर्माण केलेल्या या खेळाच्या सृष्टीला जर माझी काही जबाबदारी असेल तर मला जो दिलेला रोल आहे तो मी छान प्ले करावा, छान खेळावा. मला समाजाकरिता एक रोल दिलेला आहे आणि मला कुटुंबाकरता एक रोल दिलेला आहे. 2 रोल आहेत. समाजाकरता दिलेला जो रोल आहे त्याला आपण वर्णधर्म असं म्हणूया. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे कर्तव्य. मातृधर्म, आई म्हणून माझं काही कर्तव्य आहे. पितृधर्म आहे, वडील म्हणून माझं काही कर्तव्य आहे. कर्तव्याला आपल्याकडे धर्म म्हटलं गेलेलं आहे आणि कर्तव्य म्हणजे धर्म असं आपण म्हणूया. आणि इट इज माय ड्युटी, ही माझी ड्युटी आहे, याला धर्म म्हणतात. तर समाजाकरता मला जे वागायचं आहे त्याला म्हटलं आहे वर्णधर्म, आणि कुटुंबाकरता मला जे वागायचं आहे तो आहे माझा आश्रमधर्म. असे 2 धर्म आहेत. आणि या धर्माद्वारे, या रुटीनद्वारे, माझ्या कर्तव्याद्वारे मी कुणाला खुश करायचं आहे, तर ज्याने मला या खेळासाठी इथं पाठवलेलं आहे त्या परमात्म्याला, विश्वनिर्मात्याला मला प्रसन्न करून घ्यायचं आहे. हा मनुष्याच्या जीवनाचा मुख्य भाग आहे. आणि ते मी इतकं छान प्ले करावं, इतकं चांगलं प्ले करावं की इतकं छान ते चालवावं की समाजासाठी काम करत असताना मरेपर्यंत जे काही, जिथपर्यंत मला काम करायचं आहे तिथपर्यंत इतकं चांगलं करावं की परमात्मा माझ्यावरती संतुष्ट झाला पाहिजे. म्हणजे या खेळात आपण विजयी होतो, जिंकतो. लहान मुलं खेळतात, अनेक ते पझल गेम असतात, मग मध्येच साप येतो, मध्येच अजगर येतो, किंवा मध्येच वाघोबा येतो, मध्येच काही फुलांच्या बागा येतात, आणि त्या सगळ्यातून आपल्याला पलीकडे जायचं असतं. आणि एक्झॅक्टली आपलं जीवन हे असंच आहे. शेवटी गोल जो असतो, ध्येय जे असतं, तिथपर्यंत जाऊन पोहोचलो आपण की की आपण ते जिंकतो. तेच आमच्या जीवनात आपल्याला करायचं आहे. पण मनुष्याचा गैरसमज असा आहे की तो त्याला मिळालेल्या वस्तूंना माझं समजतो आणि वैयक्तिक इंटरेस्टने तो त्या वस्तूंकडे पाहायला, त्याचा परिणाम म्हणजे त्याचा प्ले चुकतो, म्हणजे त्याचा खेळ चुकतो. आणि हा खेळ चुकू नये एवढ्याकरता त्याच्याकडे काही गोष्टी असाव्या लागतात. त्या गोष्टींची यादी आहे. 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्य.
हा खेळ खेळताना भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 3 गोष्टींची आवश्यकता आहे. याबद्दलचा अजून आपण सविस्तर विचार पुढच्या सत्रामध्ये करूया. इथं मी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपदामपहतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा चत्वारवाचा नमो पंथानंतया राघवाचा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. आवाज बरोबर येतो आहे असं मी समजतो. झालं. रामायणाचं आपलं चिंतन चाललेलं आहे. पुरुषोत्तम मासामध्ये काहीतरी विशेष चिंतन व्हावं म्हणून जे आहे ते तत्वार्थ रामायण आपण घेतलेलं आहे. आणि बालकांड रामरायाची बालपणाची लीला त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत. रामायणाचं महत्व जे आहे ते असं वेगाने आपल्याला सांगायला नको. आपण स्वतः आता 3-4 वेळा आपण पाहिलं की रामायणामध्ये आपल्याला किती या ठिकाणी शिकायला मिळतं आहे वेगवेगळ्या गोष्टींमधून. आणि तसंच हे सुद्धा फार महत्वाचं आहे. भक्ती मार्ग जो तो आहे, भक्ती मार्गाचं विशेषता हीच आहे की आपलं मन एकदम ओढवून घेतं काही गोष्टी भक्ती मार्गातल्या, आणि त्याच्यानंतर जे तत्व निघतं ते आपल्याला फॉलो करायला ते तत्वज्ञान बिंबतं अंतःकरणावर. म्हणून हा भक्ती मार्ग म्हणजे विशेष आहे. आणि रामायणाचं महत्व त्यांनी त्या हिशोबाने जे आहे ते असं विशेष आहे असं मला वाटतं. आपण काय पाहिलं होतं मागे, तर आपण या ठिकाणी आपण आलो होतो 232-33 याच्यावर आलो होतो पानांवर बालकांडामध्ये. रामनामाचं महत्व पाहत होतो त्यावेळेस. रामनामाचं महत्व जे आहे ते असंच त्यांच्या त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की रामनाम तुम्ही घ्या, त्याच्याकरता तुम्हाला वनात असं जायला नको, जंगलात जायला नको, घरात राहून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण काय नको वनामध्ये किंवा घरामध्ये, म्हणजे आपले काम क्रोध लोभ मोह मद मत्सर जे आहे हे नको. आणि हे जर असतील रामनाम घेताना तर मग जे आहे ते वनामध्ये जाऊनही काही उपयोग नाही, आणि घरामध्ये राहून सुद्धा जो आहे ते उपयोग नाही. पण समजा ते जर नसतील तर घरच जे आहे ते तपोवन होईल आपलं, अशा प्रकारचा भाव जो आहे तो या 232 पानावर त्यांनी आपल्याला सांगितला होता. आणि एक विशेष आहे की मनाचं शुद्धीकरण, अंतःकरणाचं पवित्रता हे नामस्मरणामध्ये किंवा कोणत्याही अध्यात्मामध्ये हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की सत्कर्म जरी आपण केलं तरी सत्कर्मामध्ये जर नामस्मरणाची त्याला जोड दिली नाही तर ते सत्कर्म कदाचित आपल्याला अहंकार करेल, अभिमान करेल, आणि ते सत्कर्म मग भगवंत नाही देणार.
असं याच्यात दिलेलं आहे. आणि रामायणामध्ये आलंय, आजच्या याच्यातच आलंय. ते देणार नाही भगवंत, मग ते काय देईल? अभिमान देईल तुम्हाला, भगवंत देणार नाही. मग अभिमान देऊन काय होईल? म्हणजे अभिमान झाल्यानंतर भगवंत मिळणार नाही एक, आणि ते पुण्यकर्म होईल. तर पुण्यकर्माच्या हिशोबाने तुम्हाला पुढचं त्याचं फळ जे मिळायचं असतं, जेव्हा ते मिळणार असेल त्यावेळेस ते मिळेल. दान आहे हे पुण्यकर्म आहे, यात वाद नाही. आणि त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल ह्याच्यातही वाद नाही. पण भगवंत मिळणार नाही जर ते दान तुम्ही मी करत नाही, भगवंतच करतो आहे, भगवंताला सर्व अर्पण करतो आहे, अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी हवा. आणि नामस्मरण सुद्धा जे आहे ते करताना कोणतेही कार्य करत आहात, नामस्मरण जे आहे ते कसं हवं रामनामाचं, की म्हणजे फक्त तुम्ही स्मरण करता आहात, त्याचं पुढे फळाकडे नाही जात, तुमचं लक्ष नाही जाते की मी स्मरण करतोय तर का करतोय, किती स्मरण करतोय, कशा करता करतोय, असं काही नाही. फक्त भक्तिभावाने जे आहे ते नामस्मरण करत राहायचं. हे त्या ठिकाणी रामनामाचं महत्व या ठिकाणी यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे असं दिलेलं आहे शंकरांनी या ठिकाणी, की पार्वती मातेला शंकर सांगतात की रामनामाहून अधिक या जगात आणखी काही नाही. भजनम व बीजानाम वर्जनम सुख संपदा, आपल्या सर्वांना माहिती आहे रामरक्षेचं हे चरण, की जे आहे ते भवसागराचे बीज संपवणारं जर काही असेल तर ते म्हणे ते रामनामच आहे. न रामाधिकम किंचित पठनम जगती तले, असं त्यांनी म्हटलं की रामनामाच्या अधिक आणखीन काही पठन किंवा आणखीन काही चिंतन या जगामध्ये, या जगाच्या छत्रछायाखाली दुसरं नाही, असं त्यांना म्हणायचंय. आणि रामनाम जपे नैव देवता दर्शनम करोती, जे रामनाम करतात त्यांचं दर्शन सुद्धा जे आहे ते कोण करतात? म्हणे देवता करतात त्यांचं दर्शन सुद्धा. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम. अशा प्रकारचं रामनामाचं महत्व हे मुद्दाम या ठिकाणी मी का तिथून परत सुरुवात करतोय, की म्हणजे रामनामाचं महत्व अत्यंत आवश्यक आहे. काहीतरी आम्ही जे आहे ते वसा घ्यावा या पुरुषोत्तम मासामध्ये, की माझा हा नियम आहे ह्या पुरुषोत्तम मासाचा. काल मी हे पण पाहत होतो, कोणाचं ऐकत होतो की त्यांनी म्हटलं जरी पुरुषोत्तम मास सुरू झालाय तरी शेवटले 2 आठवडे जास्त महत्वाचे असतात. तर अजून पण समजा तुम्ही काही केलं नसेल तर या येत्या 2 आठवड्यामध्ये सुद्धा जो आहे काही नियम घेऊन उपासना जो आहे ते करत राहावी. नामस्मरणाची उपासना जी आहे ती खूपच महत्वाची पवित्र अशी उपासना आहे. तुलसीदास सुद्धा म्हणतात की यद्यपि प्रभू के नाम अनेका, नामा नाम पुष्कळ आहे, भगवंताचे नाव पुष्कळ आहे. यद्यपि प्रभू के नाम अनेका, श्रुती कही अधिक एक ते एका. श्रुतीने सुद्धा बरेचसे सांगितलेले आहे, पण राम सकल नाम नामन ते अधिका. रामनामाला जे आहे त्यांनी विशेष महत्व दिलेलं आहे, की म्हणजे त्यांनी रामाचं महत्व जे आहे ते विशेष आहे. होऊ नाथ अद खग गण बदिका, रामनामाचं महत्व सांगितलं. आणखीनही यांनी डोंगरे महाराजांनी जे आहे ते रामनामाचं महत्व खूपच वर्णन केलेलं आहे, की प्रेम मुदित मन से कहो राम राम, पाप कहे दुःख मिटे लेत राम नाम. त्याच्यानंतर भवसमुद्र सुखद नाव, काय तो म्हणे एक राम राम. परम शांती सुख निदान कोण तो म्हणे राम राम नाम. संत हृदय सदा बसत एक राम नाम, असं दिलंय. महादेव सदा जपत दिव्य राम नाम. आणि भक्त जनन जीवन धन एक राम नाम. आता आमच्या जीवनामध्ये धन काय आहे? आमच्या जीवनामध्ये जीवन जे आहे आमचं, हे जे आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे जीवन, याच्यामधलं मुख्य धन कोणतं? तर म्हणतात भक्तजनन जीवन धन एक राम नाम. अशा प्रकारे श्रीराम राम 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 श्रीराम, अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलंय. तर हे रामनामाचं महत्व आपण पाहिलं. आणि रामनामाचं महत्व आणि बाललीला कौशल्या ज्या आहेत त्या रामाच्या पाहत होती त्या ठिकाणी, आणि ती आनंद घेत होती की रामाच्या बाललीला पाहून तिला जे आहे ते अत्यंत आनंद होत होता. पण त्या कशा होता बाललीला, तर म्हणजे त्या मर्यादा होता त्याच्यामध्ये. कृष्णासारख्या ज्या आहेत त्या अनुकरणीय, म्हणजे कृष्णांच्या बाललीला जे आहे आपण अनुकरण करू शकत नाही, पण रामाच्या बाललीला किंवा रामाचं चरित्र म्हणूया आपण, की रामाचं चरित्र आपण जे आहे ते अनुकरण करू शकतो. मर्यादा पुरुषोत्तम राम आहे ते. पण कृष्णाचं कसं आहे, म्हणजे त्या ठिकाणी तसं काही जमणार नाही तुम्हाला. पण काय आपल्याला रामाच्या ह्याच्यातनं घ्यायचंय, रामचरित्रातनं, की त्यांनी कशा प्रकारे आपलं जीवन रामायणामध्ये जे आहे ते घालवलं, हे आपल्याला पाहायचं या ठिकाणी. त्याच्यानंतर विद्याध्ययनाचा भाग येतो या ठिकाणी. आणि विद्याध्ययन आपण तिथपर्यंत आलो होतो. 29 नंबर याचा 240 पान आहे या ठिकाणी.
आणि वशिष्ठांच्या घरी जे आहे ते विद्या देणारा जे आहे ते गेले. त्या काळाच्या पद्धतीप्रमाणे भगवान कृष्ण जे आहे संदीपनी आश्रमात गेले. श्रीराम जे आहे ते वशिष्ठांच्या आश्रमात गेले. श्रीराम फक्त गेले नाही तर 4 भावंड त्या ठिकाणी गेले उपनयन संस्कार झाल्यानंतर. आणि काय की आता ह्या मायामय जगतामध्ये त्यांना जसं म्हणजे त्यांना गुरुची आवश्यकता होती असं नाहीये, पण आता हे मायामय जगत आहे. मायामय जगतचा अर्थ असा की जसं कोळशाच्या खाणीमध्ये गेल्यानंतर कोळशाच्या कुठेतरी टच तुम्हाला तो कोळसा होईल, स्पर्श कुठेतरी कोळशाचा होईल. तर त्याचप्रमाणे जे आहे ते माया आहे की जेव्हा भगवंताला सुद्धा मायामध्ये उतरावं लागतं, तर त्याप्रमाणे मायेप्रमाणे करावं लागतं की माझं कोणीतरी गुरुग्रही जायचं, तिथून शिक्षा घ्यायची, त्यांच्याकडे दीक्षा घ्यायची वगैरे, आणि त्यांच्याकडे ज्ञान वगैरे घ्यायचं. अशा प्रकारचं जे आहे ते सर्व मायेमध्ये राहून ते भगवंताला करावं लागतं. असं या ठिकाणी दिलंय की अनादी काळापासून माया आणि जीव हे द्वंद्वयुद्ध निरंतर सुरू आहे. म्हणजे हे युद्ध सुरू आहे माया आणि जीवाचं. मग या मायातनं जे आहे ते तरायचं कसं साधारण मनुष्यानी, त्यामुळे इंद्रियांचं ब्रह्मचर्य पालन करायला पाहिजे, एकांत वास करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, नियमाने त्या ठिकाणी राहायला पाहिजे, संयम असायला पाहिजे, सात्विकता असायला पाहिजे, संत आश्रय असायला पाहिजे. तर अशा सर्वांचं जे आहे ते एक सर्वसाधारण जो आपल्या अध्यात्मामधले जे आहे पदर आहे वेगवेगळे साधनेचे, ते सर्व त्या ठिकाणी आपण जर ठेवले तर मायेचं तरण कसं होईल असं इथे लिहिलेलं आहे. संतांच्या आज्ञेमध्ये राहावं वगैरे असं. माया दीपक नर पतंग भ्रमी भ्रमी इवे पडंत. काय की म्हणजे शेवटी पतंग पुढे जातो, परत परत दीपकाकडे जातो, दिव्याकडे जातो, आणि नंतर त्याचं काय होतं तर म्हणे दिव्याकडे घेऊन जाऊन जे आहे त्याला त्याचं त्या ठिकाणी तो हे होतो, म्हणजे त्याचा मृत्यू होतो. तर तसंच हे सुद्धा जीव जो आहे तो मायेकडे परत परत जातो. आणि मायेमध्ये मृत्यू होतो म्हणजे काय की मायाच्या कचाटात आला की त्याचा मृत्यू झाला एक प्रकारे. हे फार सुंदर आहे की माया दीपक नर पतंग भ्रमी भ्रमी इवेई पंडत कहे कबीर गुरु ज्ञान ते एक आहाद उंबरत. आता आपल्याला लक्षात ठेवायचं एवढंच की जे आहे ते कसं आपल्याला माया फसवते, कसं आपल्याला भुलवते, कसं असं भ्रमिष्ट करते, कसं आम्ही त्याला म्हणतो की नाही इंद्रियांच्या पाठीमागे विषयाच्या पाठीमागे इंद्रिय जातात आणि ते आपल्याला भुलवतात सर्व. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. असं ह्याच्यातनं जे आहे ते आपल्याला हा बोध या ठिकाणी मिळतो की पुस्तक वाचून मिळालेलं ज्ञान विसरलं जातं असं ते म्हणतात या ठिकाणी डोंगरे महाराज. म्हणजे हळूहळू ते विसरलं जातं जर वाचन केलं नाही तर, त्याला ब्रश केलं नाही तर परत. आणि पुस्तकातून मिळालं ज्ञान कसं आहे तर म्हणे ते पुस्तकातच राहतं ते, आणि मस्तकात येत नाही, आणि मस्तकात आलं तर टिकत नाही. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलंय. तर काय शेवटी की म्हणजे हे सर्व तत्वज्ञान याच्यामधनं आपण तत्वज्ञानाचे मेसेजेस घेऊन त्याला आपल्या आचरणात आणायचं हा त्याचा उद्देश आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच या ठिकाणी. आणि संसारामधलं आपल्याला थोडीस वैराग्य जर आपल्याला उत्पन्न होत असेल या सर्व उपदेशांनी, तर आपण असं समजायचं की भगवंताची कृपा, गुरुची कृपा, डॉक्टर काकांची कृपा त्या ठिकाणी आपल्याला होत आहे, असं असं समजायला आपल्याला हरकत नाही. पुढे आणखीन आहे की जेव्हा गुरुग्रही ते गेले तर ते म्हणतात या ठिकाणी की सर्व शंकर जे आहे ते पार्वती मातेला असं सांगतात की जे आहे ते भगवंताच्या श्वासातून वेद प्रगटले असं म्हणतात. मग जिथं वेद प्रगटले तेच भगवान आज गुरु वशिष्ठांच्या घरी शिकायला गेले आहे. धनुर्विद्येचं त्यांनी अध्ययन केलं, वेदशास्त्र त्यांनी हे केलं, अध्यात्मविद्या जी आहे त्यांनी त्या ठिकाणी आत्म्याचं स्वरूप काय आहे सर्व समजायचा प्रयत्न केला त्या ठिकाणी, मायेच्या अधिष्ठित होऊन असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. तर ज्यांनी जगाला शिकवावं तो जे आहे ते गुरुग्रही जाऊन बसलेला आहे आणि त्या ठिकाणी शिकतोय तो. आता विद्या जी शिकवली जाते गुरुग्रही ती कोणती तर ते म्हणतात तुलसी सोयी नर चतुर है राम भजन लवलीन परधन परमन हरण को वैश्याभी परवीन. ते म्हणतात की पैसा कमवण्याची विद्या ही विद्या आहे असं असं नाहीये. अध्यात्म विद्या हीच विद्या आहे. आपल्याला संसार बंधनातनं सोडवणारी जी विद्या आहे अध्यात्म विद्या तीच विद्या खरी विद्या आहे. सर्व संतांनी एक मुखानी एक यांनी सुराने असं म्हटलेलं आहे की शरीर सुख आणि इंद्रिय सुख माझे नाही, आणि मी शरीरापासून भिन्न आहे, शरीराहून आत्मा वेगळा आहे, असं जे ज्ञान करवतो तीच खरी विद्या. आता विद्याधनाचा अभ्यास चाललेला हा विद्याध्ययन म्हणून जे आहे ते चॅप्टर आहे हे, त्याच्यामध्ये कोणती खरी विद्या तर आपल्या सर्वांना माहिती आहे.
पण संतांची सुद्धा या ठिकाणी जे आहे ते त्यांनी उद्धरण दिलेली आहे की सा विद्या या विमुक्त आहे. जी विद्या तुम्हाला मुक्त करते तीच खरी विद्या. म्हणजे ज्ञानाची उपलब्धी काय तर परमात्माच आहे. ज्ञानाची उपलब्धी जर परमात्मा नसेल, परमात्माचा जर अनुभव होत नसेल, तर मग ती विद्या जसं आता मी सांगितलं की ती जी आहे ती पुस्तकातनं मस्तकात गेली, मग नंतर विसरूनच गेलं आणि टिकली नाही त्या ठिकाणी. आणि फक्त मनुष्य तो विद्वान झाला, 10 अक्षर प्रेम का पढेसो पंडित होय, असं जे कबीर महाराज म्हणतात, त्या ठिकाणी ते प्रेम म्हणजे अनुभव त्या ठिकाणी उत्पन्न झालेला नाहीये. तर ते अत्यंत आवश्यक आहे त्याप्रमाणे होणं. आणि पूर्वीचे गुरुग्रही जात होते, गुरुग्रही तर ते गुरु कसे होते म्हणजे जितेंद्रिय होते, विरक्त होते. आणि मग त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा तेच पाठ पुढे यायचा की हे कसे वागतात ते. म्हणजे त्यांचा संयम जो आहे तो संयम काय आहे की कोणताही संयम आपल्याला सुख देणारा असतो हे आपल्याला थोडस लक्षात राहिलं तर संयम आपल्याला थोडा वाढेल. म्हणजे विद्यार्थी अवस्थेमध्ये संयमाची आवश्यकता आहेच, पण प्रत्येक याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये सुद्धा संयमाची आवश्यकता जी आहे ते आहे. कारण ते म्हणतात की विलासी जीवन करायचं आणि अध्यात्म वाचत राहायचं, की दासबोध वाचताय, ज्ञानेश्वरी वाचताय, ब्रह्मसूत्र वाचताय आणि विलासी जीवन आहे, तर म्हणे हे दोन्ही पटत नाही म्हणे. हे जे दोन्ही फिट नाही बसणार एक दुसऱ्यामध्ये. मग त्या तुम्हाला जो फायदा व्हायचा तो त्या ठिकाणी फायदा होणार नाही. कारण विलासात जर अडकला तर विद्येचा नाश होतो असं म्हणतात ते. तर असं त्यांनी सर्व विद्याध्ययन रामरायांनी तिथे केलं, सर्व भावंडांनी केलं. नंतर त्यांची अशी पद्धत होती त्या काळाला की ते तिथे आपले विद्याध्ययन झालं की तीर्थयात्रेला त्यांनी जावं. मग ते तीर्थयात्रेला त्या ठिकाणी तिकडनं निघाले आणि तीर्थयात्रेला जे आहे ते गेले. आणि गुरुग्रही होऊन काय केलं तर म्हणजे त्यांना जे आहे ते वैराग्य उत्पन्न झालं श्रीरामरायाला. रामरायाला जे वैराग्य उत्पन्न झालं की त्यांना अन्न गोड लागेना, खेळणी चांगले लागेना, कोणी भेटायला आला तेही बरे वाटेना, बोलण्याची इच्छा होईना, एकांतात पद्मासन घालून बसत आणि स्नान ध्यान संध्या पूजन वगैरे नित्यकर्म करत असं लिहिलं सर्व त्यांनी. म्हणजे राम आता उदास राहतो, काही बोलत नाही, असं सुद्धा आईवडिलांना ते समोर आलं की असं वैराग्य निर्माण झालं. काय तर म्हणे विद्याध्ययन झाल्यानंतर असं तर वैराग्य निर्माण होणं म्हणजे संसाराची आसक्ती कमी होणं. आपल्याला अध्यात्म आपण वाचतो आहोत, दासबोध ज्ञानेश्वरी जो की आपले सतत चाललेला आहे इतक्या वर्षापासून. किती त्या ठिकाणी अशा प्रकारच्या भावना म्हणूया किंवा अशा प्रकारचे जे आहे ते भावच निर्माण झाले का हे आपण आपल्याला आपलं पाहायचं स्वतःच. आणि जसं मी आता बोललो की हे भाव उत्पन्न होत असतील त्याचा अर्थ हा झाला की आपला अध्यात्म अभ्यास बरोबर चाललाय, नंबर 1. आणि नंबर 2, रामाची कृपा आपल्यावर होऊन राहिली आहे हे समजायला आपल्याला हरकत नाही. त्याच्यानंतर रामम देही अशा प्रकारचं एक त्यांनी जे आहे ते चॅप्टर दिलेलं आहे. आणि रामम देही मध्ये जे आहे त्यांनी असं सांगितलंय की विश्वामित्राची कथा सांगितलेली आहे. विश्वामित्राची कथा काय आहे त्यामुळे विश्वामित्राची कथा जी आहे ती हे राजर्षी होते, क्षत्रिय कुळातले होते आणि त्यांना ब्रह्मर्षी व्हावं. कारण वसिष्ठ कसे होते, ब्रह्मर्षी होते, ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले आणि ते ब्रह्मर्षी होते. आणि हे क्षत्रिय कुळामध्ये होते म्हणून हे राजर्षी होते. मग आता राजर्षी होते आणि त्यांना म्हणजे असं लोक थोडस कमी हे करायचे की नाही तुम्ही ब्रह्मर्षी नाहीये म्हणून असं. तर हे त्यांना थोडं त्याच्याबद्दल वाईट वाटलं. मग एक तीव्र इच्छा अशी उत्पन्न झाली की म्हणजे जे आहे ते मला राजर्षी ब्रह्मर्षी व्हायचं आहे. आणि त्यांनी असं लिहिलंय या ठिकाणी की म्हणजे जात एक असा नियम आहे राजर्षी ब्रह्मर्षी बद्दल. काय नियम आहे की म्हणे जे आहे ते जात धर्म जन्मापासून लागू होतो आणि मरेपर्यंत तो चालतो आणि मेल्यानंतर सुटतो. पण जे तुम्ही काय करता आहात त्याप्रमाणे सुद्धा जो आहे तो क्रिया करून त्याप्रमाणे आचरण करून ते तुम्ही बनू शकता. भले त्या जातीमध्ये इतके संत निर्माण झाले तर जातीपातीचा त्या ठिकाणी हिशोब नव्हता. पण शेवटी काय की ते अमके जातीचे म्हणून जरी म्हटले जात होते तरी संत म्हणून पदवी त्यांना मिळू शकली. तर तसंच सांगितलं की जात धर्म जो आहे तो जन्माबरोबर आहे, पण काय तुम्ही होऊ शकता परमेश्वराचा प्राप्ती करू शकता हे त्याच्याशी संबंध त्याचा नाहीये हे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी. तर त्यांची अशी तीव्र इच्छा होती आणि ते त्यांची असं सांगतात की कुशराजाचा वंशामध्ये त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या वडिलांचं नाव जे आहे ते गाधी असं नाव होतं त्यांचं. आणि नंतर जे आहे ते काय झालं की म्हणे
ते एकदा जे आहे ते कुठे वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात आले आणि तिथे त्यांनी ते कामधेनूला पाहिलं. त्यांना फार आवडलं की अरे ही कामधेनू आपल्याला हवी, म्हणून त्यांनी वशिष्ठ ऋषींना म्हटलं की मला हे द्या म्हणून. आता ते हे राजर्षी, त्यांना असं वाटलं की नाही म्हणणार नाही, पण ते वशिष्ठांनी नाही म्हटलं. मग वशिष्ठांनी नाही म्हटलं तर यांनी आपल्या लोकांना सांगितलं की तुम्ही ते घेऊन या गाईला. आता ती गाईच यायला तयार नाही झाली, कामधेनू यायला तयार झाली नाही. मग काय झालं नंतर, चमत्कार असा झाला की त्या यांचे जे सैनिक होते, जे सर्व गाईला घेऊन जात होते, त्या कामधेनूंनीच जे आहे ते सैनिक निर्माण केले आणि जे आहे ते सर्व त्या विश्वामित्रांच्या सर्व पुत्रांचा एक सोडून सर्व पुत्रांचा नाश केला, त्या सैनिकांचा सुद्धा नाश केला. आणि हे पाहून ह्यांना एकदम विश्वामित्रांना असं वाटतं की अरे हे असं काय झालं, पण फार दुःख झालं त्यांचं या गोष्टीचं की अरे अशा प्रकारे मी हरलो या ठिकाणी. मग त्यांनी काय केलं तर म्हणजे जे आहे ते परत त्यांनी आपलं एक काहीतरी उग्र तप केलं आणि उग्र तप करून जे आहे ते परत वशिष्ठ ऋषींना मारायला ते गेले. मग ते वशिष्ठ ऋषींना मारायला गेले आणि त्यांच्या तपामध्ये त्यांना जे काही एक अस्त्र मिळालेलं होतं, अस्त्र मिळालेलं होतं, ते त्यांनी वशिष्ठांवर सोडलं की ह्यालाच मारा झालं आपलं. कारण त्यांना फार राग होता की वशिष्ठांच्या मुळे पहिलं जे आहे त्यांना जे आहे त्या ठिकाणी हार खावी लागली होती. नंतर जेव्हा जे आहे ते हे ब्रह्मास्त्र जे आहे ते वशिष्ठ ऋषींनी शांत केलं आणि वशिष्ठ ऋषी वाचले, त्यावेळेस परत त्यांना हे वाटलं की अरे हे तर मोठे आहे आपल्यापेक्षा, आणि परत त्यांनी जे आहे ते उग्र तपश्चर्या त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. त्या पराभवात विश्वामित्र असं समजले की क्षत्रिय बळ हे कमी आहे आणि ब्रह्मबळ जे आहे ते जास्त आहे. की विग बलम क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलम बलम, म्हणजे ब्रह्माचं तेज आहे ते खूप मोठं आहे. ब्रह्मतेज हे फार सर्वात टॉप अशा प्रकारचा तो या ठिकाणी आहे. आपण आपला सुद्धा या ठिकाणी जो अभ्यास आलेला आहे तो काय, अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मान तू आहे भगवान, किंवा मी ब्रह्म आहे, अशा प्रकारचा जो आहे तो आपलं उद्देश जो आहे तो हाच आहे की मी कोण आहे, तर म्हणजे मी जो आहे तो ब्रह्म आहे म्हणून. त्याच्यानंतर त्यांनी परत जे आहे ते हे केली, काय म्हणतात त्याला, परत त्यांनी तपस्या सुरू केली आणि त्या इंद्रराजांनी जे आहे परत अडथळे आणले त्याच्यामध्ये. ते सर्व अडथळे त्यांनी दूर केले. परत परत अडथळे येत होते, ते परत परत त्यांना जे आहे ते त्याच्यामध्ये जाऊन परत मागे येऊन आणि ते तपस्या करत होते. पहिले कामाचा अडथळा त्यांना आला, असं सांगतात की पहिले कामाचा अडथळा आला तो त्यांनी दूर केला, पण नंतर क्रोधाचा अडथळा आला. म्हणजे कामापेक्षा क्रोध आणखीन मोठा असं म्हणायला हरकत नाही की एक वेळ काम जाईल पण क्रोध जाणार नाही. असाच उद्देश या ठिकाणी आहे की क्रोधावर विजय मिळवणे खूप कठीण आहे, कामावर विजय मिळवता येऊ शकतो असं म्हणतात ते या ठिकाणी. काम क्रोध दोन्ही सुद्धा जे आहे ते आमच्या उपासनेमध्ये कुठे येत आहे का, हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला हवं. सत्कर्मामध्ये, तपामध्ये, भक्तीत आम्ही संतोष मानू नये. आम्ही काय करावं तर म्हणजे आम्ही साधना आपली जी आहे ते करत राहावं असं त्यांना सांगायचं या ठिकाणी. शेवटी विश्वामित्र ऋषी जे आहे ते सफल झाले आणि देवता आला त्यांच्या स्वागताकरता. ब्रह्मर्षे स्वागतम तेस्तु तपसा स्म सुतोषिता. ब्रह्मादिक देवतांना म्हणाला की अरे आम्ही सर्व प्रसन्न आहोत तुझ्या तपामुळे आणि तुला आता ब्रह्मत्व प्राप्त झालेलं आहे. पण आता यांना त्याच्याबद्दल जे आहे ते संतोष नव्हता, कारण जोपर्यंत वशिष्ठ म्हणणार नाही तोपर्यंत त्यांना ब्रह्मर्षी म्हणून म्हणणार नाही तोपर्यंत त्यांना त्याचा खेद होता की त्यांनी म्हटलं पाहिजे. मग हे शेवटी त्यांच्या आश्रमात गेले तर त्यावेळेस वशिष्ठ ऋषी जे आहे त्या पत्नीबरोबर, रात्रीची वेळ होती, चांदणे होते वरती, आणि ती पत्नी त्यांना म्हणत होती वशिष्ठ ऋषींना की किती सुंदर चांदणे ही आहे यावेळेस पडलेला आहे, प्रकृतीचा बहार जो आहे तो खूप सुंदर आहे. तर त्यावर मग जे आहे ते म्हणाले की अरे याच्यापेक्षा जास्त विश्वामित्राचं तप आहे. विश्वामित्राचं तप पाहिलं तर म्हणजे जे आहे ते त्यांचं ते जास्त निर्मळ आहे, त्यांचं ब्राह्मतेज अति निर्मळ आहे, अशा प्रकारे त्यांनी जेव्हा म्हटलं आणि ते त्यांनी ऐकलं तर त्यावेळेस एकदम खटकन त्यांचा अहंकार आणि त्यांचा जे द्वेष होता, जो काही होता, तो त्या ठिकाणी खाली पडला. त्यांनी हे विचार करू लागले की अरे हे किती महान आहे, मी यांच्याशी एवढं वैर केलं पण हे निर्वैर सर्व भूत असावे असेच तर वशिष्ठ ऋषी आहे. तर त्यांनी जाऊन त्यांना जे आहे ते नमन केलं आणि सांगितलं की महाराज मी चुकलो. वाईट वाटलं त्यांना की मी यांच्या पुत्रांना, वशिष्ठाच्या पुत्रांना मी मारलं त्या युद्धामध्ये किंवा काही पण असं, तर सर्व त्याच्याबद्दल त्यांनी माफी वगैरे मागितली आणि त्यांनी सांगितलं की बाबा जे आहे ते मला माफ करा. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ब्रह्मर्षी, अशा प्रकारे त्यांनी म्हटल्यानंतर विश्वामित्र गारद झाले. ब्रह्मर्षी म्हणून वशिष्ठाने त्यांना कबूल केलं आणि ते दोघं नंतर जे आहे ते त्यांचे संबंध, प्रगाढ मैत्री ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारचे संबंध या ठिकाणी त्यांचे झाले.
नंतर मग जे आहे ते यांना असं वाटलं, विश्वामित्र ऋषी जे आहे ते यज्ञ कार्य चाललं होतं त्यांचं नेहमीच, तर ते यज्ञामध्ये त्यांना असुरांकडून जे आहे ते नेहमी काही ना काहीतरी त्रास व्हायचा. मग तो त्रास व्हायचा तर यांनी असा विचार केला की मग राम लक्ष्मण जे आहे आपले, हे आता तयार झालेले आहे, विद्याध्ययन झालेलं आहे त्यांचं, तर यांना का न बोलवा आणि त्यांना सांगावं की मी आपले यज्ञ पूर्ण करतो, तो पण तुम्ही ह्या असुरांकडे लक्ष द्या म्हणून. मग आता असा विचार करून जे आहे ते त्यांनी काय केलं तर म्हणे त्यांनी जे आहे ते दशरथ राजाकडे ते गेले आणि दशरथ राजाकडे जे गेले त्या ठिकाणी, तर तिथे त्यांनी सांगितलंय की दशरथ राजाकडे गेल्यानंतर ते शरयू नदीच्या किनाऱ्यावर गेले आणि शरयू नदीच्या तिथे जे आहे ते आंघोळ वगैरे केली त्यांनी. ते तीर्थक्षेत्रच होतं अयोध्या म्हणजे, असं त्यांनी नमूद केलेलं आहे या ठिकाणी की अयोध्या म्हणजे काय तर म्हणे वैराग्य भूमी आणि शरयूचा किनारा म्हणजे भक्ती, यमुनेचा किनारा म्हणजे भक्ती, कारण वृंदावन त्या ठिकाणी आहे. ब्रजभूमी सुद्धा ही प्रेमभूमी पण आहे इन एडिशन, असं सर्व त्यांनी दिलंय. त्याचं एक रूपक मांडलेलं आहे या ठिकाणी. गंगेचा किनारा म्हणजे काय तर म्हणे ज्ञानभूमी आणि नर्मदेचा किनारा काय तर म्हणे तपोभूमी. आता हे सर्व आपल्याला जे आहे ते म्हणजे ह्या सर्व पवित्र नद्या आपल्या समोर आहे आणि कोण नदी कशा प्रकारचं फळ आपल्याला देतं असं एक त्यांनी जे आहे ते आपल्या भावातनं त्याला सांगितलेलं आहे. पण आता आपल्याला एवढंच सांगायचं या ठिकाणी की म्हणजे हे सर्व जे आहे ते स्थितप्रज्ञाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी जाऊन मनुष्य काय म्हणतो तो म्हणे तो जो आहे तो स्थितप्रज्ञ सुद्धा होतो त्या ठिकाणी. असं म्हटलं की स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना भगवंतालाही कासव आठवलं. याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही या ठिकाणी शरीराचं वाहन कासव आहे, त्यांचं म्हणणं असं की कासवाप्रमाणे तुमची स्थिती होईल आणि ह्या नद्यांवर जाऊन वेगवेगळे तुम्हाला जे आहे ते भाव प्रगट होतील. त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तीर्थयात्रा केली, तीर्थक्षेत्र गेले, तिथे जाऊन काही उपासना केली, अशा प्रकारचे भाव त्या ठिकाणी आपल्याला होतील असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. दानाबद्दल पुढे काही त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा दान कराल तीर्थक्षेत्री जाऊन, तर त्यांचं असं म्हणणं की भाई असं दान नका करू की म्हणजे जे आहे ते तुम्हाला असं वाटेल की बा मी काहीतरी करतोय म्हणून, म्हणजे अहंकार त्या ठिकाणी जो आहे तो होईल. आणि मग असंही थोडंसं आहे की देताना कमी दिलं दान, थोडंसं जास्त नाही द्यायचं, असा एक भाव त्या ठिकाणी असतो. आकडून दान देतात, हात आकडून, असंही म्हटलेलं आहे. किंवा लोक त्याला कमी समजून दान देतात की मी याला मदत करतोय म्हणून, असंही दानाचं त्यांनी सांगितलंय. तर म्हणे नाही, तुम्ही सन्मानानं द्या, विवेक ठेवा त्या ठिकाणी, भगवत भाव ठेवा की भगवत सर्व करतो आहे, भगवंताचं सर्व आहे. अशा प्रकारचं दानाबद्दल जे आहे ते कोणतंही दान देणारा राम आणि घेणाराही राम, असं जो आहे ती भाव त्या ठिकाणी दानावर ठेवा. ते एक तुलसीदासजी आणि एक दुसरे संत होते, त्यांची गोष्ट अशीच आहे की त्यांनी तुलसीदासजींनी त्यांना त्यांच्याकडे पाठवलं दान घ्यायला, तर त्यांनी हात उंच करून नजर खाली करून दान दिलं. मग ते त्यांनी सांगितलं, ज्यांनी दान घेतलं त्यांनी तुलसीदासांना सांगितलं. ते म्हणाले अरे हे कशा प्रकारचं तुम्ही दान दिलं की त्याच्याकडे पाहिलं पण नाही, हात उंच केले. तर म्हणे हा म्हणे भगवंत सर्व देतोय की माझा जो आहे तो मला अभिमान न हो, मला हे न हे हो की बाई ह्या मनुष्याला मी दिलेलं आहे म्हणून त्याच्याकडे पाहायचं पण नाही. अशा प्रकारचं दान देण्याची पद्धत जी आहे ती आपल्याला अध्यात्मामध्ये जे असं हे मिळतं, डिस्क्रिप्शन खूप सुंदर आहे, आपल्याला बरंच काही शिकवून जातं असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. तर आता विश्वामित्र पोचले दशरथ राजाकडे आणि त्यांनी सांगितलं त्यांना की त्यांनी आपलं सर्व हे केलं की जे आहे ते दशरथ राजांनी जे आहे त्यांचं खूप स्वागत केलं त्या ठिकाणी येऊन. आणि स्वागत केलं आणि काय हवं तुम्हाला, आता आपण दानाचं पृष्ठभूमी पाहिली. तर विचारलं त्यांनी काय हवं म्हणून. मग त्यांनी सांगितलं की भाई आम्हाला जे आहे ते काय हवं, राममचे लक्ष्मण चापी मह्यम देही ये दिनम, म्हणजे आम्हाला जे आहे ते आपले चिरंजीव आमच्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता हवे आहे, कारण राक्षस विघ्न आणतात. तुलसीदास समाजाने लिहिलंय की असुर समूह सतावही मोही मे जाचन आयऊ द्रुपतोही, अनुज समत देहू रघुनाथा, तू दे मला रघुनाथा, आपले जे पुत्र आहे ते मला दे, निशिचर वदमे होव सनाथा, कारण की जे आहे म्हणजे त्यांना ते असुरांचं ते पारिपत्य करतील, कारण की मला ते जे आहे ते आपल्या यज्ञ कार्यामध्ये धर्म कार्यामध्ये जे आहे ते त्रास देतात.
तर मग याचा असं झाल्यानंतर मग जे आहे ते मग ते म्हणाले की म्हणे दशरथ राजाला थोडं आखडल्यासारखं झालं की म्हणे मला तर म्हणे जे आहे ते आता आजकाल रामाला पाहिजे सवय होऊन गेली की सकाळपासून उठल्यापासून जे आहे ते जोपर्यंत राम दिसणार नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही, माझं मन तृप्त होत नाही. अशा प्रकारची माझी स्थिती झाली की माझा राम तर मला प्राणाहून जास्त अधिक आहे. तर पुत्र आहे म्हणून आवडतो असं नाही, त्यांनी असं म्हटलं की माझ्या रामाच्या ठिकाणी सारे सद्गुण आहे. तर तसेच आपण सुद्धा जे आहे ते रामाचे सद्गुण आठवून रामरायाशी हनुमंताशी आम्ही आपलं सख्य करावं असं या ठिकाणी तो भाव आहे. आणि मग जेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांनी म्हटलं असं, तुलसीदासजी म्हणतात की देह प्राण ते प्रिय कछु नाही, प्राणापेक्षा जास्त आणखी काही नाहीये असं दशरथ राजा म्हणतात की सौ मुनी देव निमिषे एक माही. तर मी तर एक क्षण सुद्धा माझ्या रामाला दूर ठेवू शकत नाही माझ्यापासून, तर मी तुम्हाला कसं देऊ. तर तुम्ही जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी असंही आलेलं आहे रामायणामध्ये की म्हणजे त्यांनी असं म्हटलं की बा मी तुम्हाला सैन्य देतो, मी स्वतः चालतो आणि मी त्यांचं रक्षण करेन, तुम्ही रामाला नका घेऊन जाऊ, ते लहान आहे, त्यांना जे आहे ते कदाचित असुर काही इजा करतील. तर असं अशा प्रकारची त्या ठिकाणी आहे. तत्वार्थ रामायणामध्ये त्यांनी दिलं नाही, पण त्यांना आश्चर्य वाटलं की दशरथाचं ते भाषण ऐकून की रायाचं किती शुद्ध प्रेम आहे असं त्यांनी म्हटलं. आणि मग त्यांनी वशिष्ठांना विनंती केली, जेस्चर लँग्वेज ज्याला आपण म्हणतो, डोळ्यांनीच खुणवलं की बाबा जे आहे तुम्ही आता पहा काय करू शकता ते करा. मग त्यावेळेस मग त्यांनी जे आहे त्यांनी याला वेगळे घेऊन गेले दशरथ राजाला आणि सांगितलं की अरे बाबा रे, एवढे मोठे महान महर्षी आले आहे, तू आपल्या मुलांना जाऊ दे, कारण ते तुझ्या मुलांचं कल्याणच होईल. आणि आता काय आहे म्हणे की ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने, मी ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने जेव्हा रामाची कुंडली पाहिली त्याचं लग्नाचा योग येतोय. म्हणजे कदाचित या महर्षीच्या द्वारा काहीतरी त्याचं लग्न कुठे जमायचं असंही काहीतरी असावं, म्हणून तू जे आहे आता ते लग्नाचं ऐकून एकदम दशरथ राजाला थोडासा लोभ उत्पन्न झाला. तो म्हणाल की असं आहे का, बरं बरं बरं, आता मी म्हातारा झालोय, मलाही जे आहे त्याचं लग्न लवकरच करायचं आहे, तर मग होऊ द्या. आणि म्हणून त्यांनी जे आहे त्यांना मग त्यांनी म्हटलं की ठीक आहे, विश्वामित्राबरोबर त्यांनी पाठवलं. तर आणि त्याच्यानंतरच्या याच्यामध्ये रामाचं वैराग्य असं त्यांनी वर्णन केलेलं आहे या ठिकाणी. आता रामाचं वैराग्य म्हणजे वशिष्ठांनी रामाला केलेला उपदेश, गुरुग्रही. आणि योग वशिष्ठ म्हणून एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, भगवद्गीतेसारखाच तर तो ग्रंथ आहे. अध्यात्मामध्ये जे काही मुख्य ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक योग वशिष्ठ येतं आणि त्याच्यामध्ये जे आहे ते वशिष्ठ मुनींनी रामाला काय सांगितलं अशा प्रकारचं त्या ठिकाणी उपदेश आहे. हा एक स्वतंत्र ज्ञान प्रधान ग्रंथ आहे आणि खूप विस्तृत आहे. काहीतरी 30-40-30,000 काहीतरी त्याचं हे आहे, ओया आहे किंवा काय त्याला ते म्हणतात. ते एकदम ते मोठा ग्रंथ आहे, तो असा आपल्याला समजण्यात येणार नाही एकदम. पण हे आहे की त्याच्यातलं पहिलं प्रकरण काय तर म्हणे वैराग्य प्रकरणच पहिलं जे आहे ते, म्हणजे मी कोण, हे शरीराचं माझ्या स्वरूप काय आहे, त्याच्यानंतर माझा मी जो जीव आहे, या जीवाचा जगताशी काय संबंध आहे, त्याचा ईश्वराशी काय संबंध आहे, म्हणजे जीव जगत जगदीश्वर यांचा आपसामध्ये संबंध कसा आहे, यांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे, असं सर्व जे आहे त्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे त्या योग वशिष्ठामध्ये. आणि हे सर्व वाचलं म्हणजे वैराग्याचं त्या ठिकाणी उत्पन्न होतं. वैराग्य अत्यंत आवश्यक आहे, विवेक आणि वैराग्य याच्याशिवाय तुम्हाला अध्यात्मामध्ये पुढे जाता येत नाही. जसं पक्षी असतो 2 पंख असतात आणि 2 पंख असल्याशिवाय उडणार नाही, तसंच विवेक आणि वैराग्य हे अत्यंत आवश्यक आहे. साधन चतुर्थ संपन्नता साधकामध्ये जोपर्यंत नसेल तोपर्यंत त्यांनी अध्यात्माचा, ज्ञानाचा कोणताही मोठा अभ्यास करण्यामध्ये त्यांनी करावा. पण साधन चतुर्थ संपन्न आहे की ही पहिली पायरी आहे आणि ज्ञान घेणं ही दुसरी पायरी आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की असं नको की दुसऱ्या पायरीवर उभे आणि पहिली पायरी गोल आहे, असं नको काही व्हायला या ठिकाणी. म्हणून जे आहे ते वैराग्य जो हे आहे वैराग्य प्रकरण सुरुवातीलाच त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे की वैराग्य असणं आवश्यक आहे. नंतर खूप सुंदर डोंगरेबाजांनी असं लिहिलंय की भगवद्गीतेमध्ये काय झालं तर म्हणजे भगवद्गीतेमध्ये म्हणजे नारायणानी म्हणजे भगवान श्रीकृष्णानी म्हणजे नारायणानी अर्जुनाला म्हणजे नराला उपदेश केला, म्हणजे नारायणांनी नराला उपदेश भगवद्गीतेमध्ये केला. आणि योग वशिष्ठामध्ये काय झालं म्हणजे योग वशिष्ठामध्ये जे आहे ते नारायण म्हणजे राम आणि नर म्हणजे वशिष्ठ, म्हणजे नराने नारायणाला उपदेश केला. अशा प्रकारचं जे आहे ते
उद्धरण केलंय. मग आता प्रश्न हा उत्पन्न होतो की न नारायणाला उपदेश करू शकतो का? न नारायणाला उपदेश करू शकतो का म्हणजे परत तीच त्या ठिकाणी जे आहे ते मायेचं हे आलं सर्व, की मायाची ती रचना आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या श्रीरामानीच जे आहे म्हणजे भगवंतानीच म्हणजे नारायणानीच वशिष्ठांद्वारा जगाला बोध दिलेला आहे. म्हणजे वशिष्ठांनी जरी बोलले असतील रामाला तरी त्या वशिष्ठांमध्ये जे कोणी बोललं वशिष्ठ गुरु त्यांनी जो उपदेश दिला रामाला तो नारायणानेच त्यांना प्रेरित केलं आणि तो जगाला उपदेश केला. अशा प्रकारचा अर्थ त्या ठिकाणी सद्गुरूंचा महिमा सुद्धा वर्णन केलेला आहे की सद्गुरूंचा महिमा जो आहे तो परमात्म्याचेच बोल असतात, सद्गुरूंचे बोल जे आहेत ते. आणि मग अशा प्रकारचं सर्व त्यांनी पाहिलं. आता काय की विश्वामित्र, आता पण काय झालं की विश्वामित्रांनी वशिष्ठांना खूण केली होती की मला रामाला ह्यांना द्यायला परवानगी द्या म्हणून. तर दशरथ महाराजांनी त्यावेळेस रामाला तिथे बोलवलं की त्याला सांगावं म्हणून की असं असं तर तुला यांच्याबरोबर जायचंय म्हणून. तर ते राम पाहिलं त्यांनी जे आहे ते विद्यागृहामधनं जे आले होते विद्या अध्ययन करून ते खूप उदास होते त्या ठिकाणी. मग उदास होते तर मग त्यांनी विचारलं, विश्वामित्र ऋषींनी विचारलं की अरे तुला काही यात चिंता आहे का? म्हणजे तर म्हणे नाही म्हणे मला अशी काही चिंता नाहीये. म्हणून तू उदास दिसतो म्हणून त्यांनी विचारलं की उदासीनतेचं काय कारण आहे असं. त्याच्यावर मग रामांनी असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी की मी अध्ययन केलं, तीर्थयात्रा केली, खूप फिरलो, सर्व काही पाहिले, परंतु या सर्वांवर मी विचार करू लागलो की जे काही दिसतंय ते सर्व मिथ्या आहे. म्हणजे परत ज्ञान त्या ठिकाणी जे आहे ते वैराग्याचं ज्ञान त्या ठिकाणी उद्भवलं. तसंच आपल्याला असा एक साधारण अनुभव असतो. मलाही कोणी विचारलं होतं काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अरे म्हणे जेव्हापासून तुमचं ते सुरू केलंय मी ज्ञानेश्वर दासबोध तर मला पूजेमध्ये जे आहे ते असं खूप इंटरेस्ट नाही वाटत त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये जो आहे तो भाव कमी झाला पूजेचा, कारण ज्ञानामध्ये सांगितलं की सर्व जग मिथ्या आहे. मग पूजा करताना मिथ्या म्हणून पहिले ते समोर यायचं त्याच्या. तर मी त्यांना असंच सांगितलं की नाही तुम्ही आपला जे काही करता आहात ते करत राहा, जे साधना उपासना करताय ते करत राहा आणि हळूहळू तुमचा भाव कसा बदलतो ते पाहत राहा. कारण की जेव्हा रस्त्यामध्ये असता तेव्हा तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की बा हे जे आहे हे फळ झालं म्हणून. ते फळ नाहीये. आपल्याला वाटतं असं की हे बरोबर आहे की नाहीये म्हणून. पण राम महाराजांनी काय सांगितलं या ठिकाणी रामरायांनी, तर म्हणजे रामरायांनी सांगितलं की जे काही दिसतं ते सर्व मिथ्या आहे, दुःखरूप आहे, हे सर्व मी सोडून जाऊ इच्छितो, सर्वस्वाचा त्याग करायचा आहे, मला राजमहालातलं जीवन बरोबर वाटत नाही. म्हणजे भगवान बुद्धांना सुद्धा जसं झालं होतं, भगवान बुद्धांना सुद्धा जे आहे ते वैराग्य एकदम उत्पन्न होऊन गेलं होतं. आणि ते सर्व पाहून इन्सिडेन्सेस पाहून जे दुःखाचे इन्सिडेन्सेस होते आणि त्यांना असं वाटलं की नाही जायला हवं लागलीच. तसंच जे आहे ते हे जीवन क्षुद्र आहे. मग प्राण्यांचं जीवन पशुपक्षी जे भोगतात आणि आम्ही जे भोगतो, आम्ही काय करतो म्हणजे इंद्रियांना उपयोग करतो आणि इंद्रियांच्या द्वारा विषय भोगतो आम्ही. मग पशुपक्षी काय करतात तर म्हणजे ते सुद्धा जे आहे ते इंद्रियांच्या द्वारा विषय भोगतात. मग आमच्यामध्ये त्यांच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे आमच्यामध्ये मन आहे, विचार करण्याची मला शक्ती आहे, त्यांना तसं नाही येते. तर भगवंतानी त्यांना ते एक दिलेलं नाहीये बक्षीस, जे मनुष्याला बक्षीस दिलेलं आहे. मग मनुष्याला जे दिलेलं आहे बक्षीस तर मनुष्याने काय करायला हवं, त्यामुळे मनुष्याने जे आहे ते त्याचा उपयोग करायला हवा. हे जीवन क्षणभंगूर आहे, लोक मरण्याकरता जन्म घेतात असं जेव्हा आम्ही सर्व पाहतो, किंवा जन्म घेतात मरण्यासाठीच परत, म्हणजे तेच झालं की मरून परत जन्म घ्यायचा असो. मरायचं कशा करतात म्हणजे परत जन्म. मृत्यू बीजम भवे जन्म, जन्म बीजन भवेन मृती, असं तेच झालं. म्हणजे मरण कशा करता, परत जन्म घेण्याकरता, जन्म कशा करता तर मरण्याकरता. त्यामुळे संसार सुख कसं आहे, अनित्य आहे. भोग कसे अस्थिर आहे, म्हणजे कधी आहे भोग, कधी नाहीये, कधी जास्त आहे, कधी कमी आहे, अस्थिर आहे. आपदा रूप आहे, म्हणजे काहीतरी संकट सुद्धा येऊ शकतो असं. आणि दृश्य पदार्थ कसे मिथ्या आहे, आत्मा काय आहे ते सत्य आहे. मग जे मिथ्या आहे ते माया आहे. मग प्रपंच काय आहे म्हणे मिथ्या आहे. आता मायेचा आणि सत्याचा काही संबंध नाही असं सर्व सांगितलं या ठिकाणी. तर हे सर्व मी का सांगतोय की हे कोणत्याही ज्ञानाचं, आत्मज्ञानाचं मूळ ते हेच आहे. सुरुवात जी आहे ती आपली व्यतिरेक साधनेपासून होते. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, म्हणजे सर्वांना जे काही आम्ही पाहतो आहोत, या दृष्टम तर नष्टम, जे जे दृश्य आम्ही पाहतो आहोत ते दृश्य जे आहे ते येणार जाणार आहे म्हणून ते मिथ्या आहे. आणि मग जर मिथ्या आहे, जगत जर मिथ्या आहे तर मग सत्य काय म्हणजे ब्रह्मसत्य आहे. ते आम्ही ओळखायचं, तो विवेक त्या ठिकाणी करायचा आणि तो विवेक त्याप्रमाणे जे आहे आम्ही आचरण करायचं.
की मायेचा आणि सत्याचा काही संबंध नाही. आत्मस्वरूप जे आहे ते कसं आहे तर म्हणे सत्यस्वरूप आत्मस्वरूप आनंद स्वरूप आहे आणि दुःखरूप असत्य संसाराशी माझा संबंध जोडला गेला. म्हणजे ह्या संसाराला जे आहे ते मी माझं समजतो. माझे लोक, माझे दासबोध अभ्यास वर्ग, माझं हे माझं ते, ऑफिसमध्ये पण आहे, क्लिनिकमध्ये पण आहे, सर्व दूर आहे, दुबईमध्ये आहे, भारतामध्ये आहे. तर हे सर्व संसाराशी माझा संबंध जो जोडला गेला आहे आणि नेहमीच मी चिंतेत राहतो. पैसा नसेल तर किंवा आणखी संबंध ठीक नसतील तर एखाद्याशी किंवा आणखीन काही कमी जास्त असेल, हेल्थ आहे, पण बरेचसे फील्ड आहे आपल्याला, तर काही ना काहीतरी आपण त्या चिंतेमध्ये राहतो. तर मग काय होतं त्याच्यामुळे या संसाराच्या दुःखमय खटपटीमध्ये त्याला ठीक करण्यामध्ये जो आहे तो परमानंदाला दूर होतो, भगवंताला आम्ही दूर होतो. मग मोहामुळे आमची विचारशक्ती सुद्धा काय होते म्हणे ती पण जाते त्याची. आणि तर म्हणून काय होतं की खरं म्हणजे आमचा विवेक जो आहे तो ग्रासला जातो मोहामुळे. आणि विवेक ग्रासला गेल्यामुळे काय होतं की विषयाच्या मागे मग आणखी आम्ही पुढे जातो. आणि हे जर आम्ही लक्ष ठेवलं याच्याकडे की विषयाच्या मागे धावून आम्ही दुखी होतो आहो आणि आम्ही जर समजलो की खरं तत्व काय आहे, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, तर मग जे आहे ते त्याला त्याप्रमाणे जो आहे तो आमचा ब्रह्मज्ञानाकडे मार्ग पुढे जाईल. आणि दुसरं त्यांनी सांगितलं, श्रीरामाने सांगितलं वैराग्याच्या भूमिकेमध्ये की मला अहंकाराचं वर्णन त्यांनी केलंय की मनुष्याला खूप मोठा रोग जर कोणता असेल मनुष्याला तर म्हणे तो अहंकाराचा रोग आहे. अहंकार कुठून उत्पन्न होतो म्हणे मोह असेल, अटॅचमेंट असेल. म्हणून भगवद्गीतेने नेहमीच जे आहे ते मोहावर समत्व योग उच्चते म्हटलेलं आहे. समदुःखे समे कृत्वा लाभालाभ जे हेही म्हटलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी समत्वाचं वर्णन केलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. म्हणजे काय आहे की म्हणजे मोह नको, त्या ठिकाणी मोह नको तर मग अहंकार नको. आणि तृष्णा जी आहे ती अहंकारातून उत्पन्न होते. आणि अहंकार कसा आहे, खोटा आहे. खोटायचा काय अर्थ झाला की खरा तो नाहीच आहे. म्हणजे मी ज्याला आम्ही म्हणतो, जो अहंकार आहे माझा की मी असा आहे, मी तसा आहे, मी मोठा आहे, मला हे येत नाही, असे अहंकारामध्ये उलटही असतं. हे सर्व कसं आहे तर म्हणे हे खऱ्या सत्यावर आवरण आहे. आणि हे आवरण कसं आहे तर म्हणे हे आवरण खोटं आहे. म्हणून अहंकार खोटी आणि पाप कर्म करवतो. अहंकारामधनच माझं सर्व जग निर्माण होतं. मी म्हणतो की मी हे माझा आहे. आता तो माझा आहे म्हणजे खरं म्हणजे सर्वच जर ब्रह्मस्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूपाशिवाय आणखीन काही नाही तर मग तो माझा कसा होऊन जातो, माझा मुलगा माझा कसा होतो, माझी बायको माझी कशी होते. तर अहंकारातून जग उत्पन्न झालं आहे. देहाभिमान अनेक आपत्तींना जन्माला घालतो. म्हणजे या अहंकारामुळे कितीतरी या ठिकाणी आपल्याला कॉम्प्लिकेशन्स होतात. एखाद्या वेळेस आम्ही काय करतो की एखादा कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याच्यापासून दूर राहतो किंवा त्याला बाहेर काढतो, काहीतरी करतो. पण त्या अहंकाराला जे आहे ते समजून त्याच्याबाबत काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. अहम मनाला अशांत करतो, मनाला बिघडवतो, अभिमान सर्वांना त्रास देतो, सर्वांना रडवतो, ममत्व असतं आणि अहंकार लवकर मरत नाही. सर्वात जास्त कठीण काय म्हणजे अहंकार जाणं हे कठीण आहे. अहंकार वृत्ती सोडून देणं म्हणजे मी हे शरीर नाही, यंत्र आणि यंत्री. रामकृष्णांनी म्हटलंय की मी यंत्र आहे आणि यंत्री तो आहे, भगवंत यंत्री आहे. तर मी शरीर नाही, मला कोणती इच्छा वासना नाही, मला कोणती आसक्ती नाही. आता हे सर्व गोष्टी कशा आहेत तुम्ही म्हणाल की काय होय, रोज तुम्ही त्याच्यामध्ये राहता, पाण्यामध्ये राहता, पाण्यामध्ये आंघोळ करता आणि तुम्ही म्हणता की पाण्यामध्ये आंघोळ नका करू म्हणून. तशा प्रकारचं आपल्याला वाटेल. पण खरं म्हणजे संतांचे बोल जे आहे त्याचं नीट आम्ही त्याचं चिंतन मनन केलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये त्याप्रमाणे ती किमया साधू शकेल. की पाण्यामध्ये राहून आंघोळ चाललेली आहे असं आपल्याला वाटेल, लोकांना वाटेल, पण ती खरी नाही किंवा त्याच्यात आपण बुडणार नाही असं मला म्हणायचं. तर इच्छा वासना नाही, आसक्ती राहिली नाही आणि मन खूप अशांत आहे, मन खूप चंचल आहे, सुखदुःखे मनामुळे येतात, मन विषयात भटकत राहतो. आता हे सर्व कसं आहे की हे डे टू डे लाईफ मध्ये आम्ही पाहतो की स्थिर राहत नाही ते. पण चंचलही मन कृष्ण प्रमादी बलवत. तर अर्जुनाने सुद्धा म्हटलंय की म्हणजे जे आहे मन अशा प्रकारचं आहे आणि मनाच्या पाठीमागेच सर्व हे चाललेलं आहे आणि मनच विषयामध्ये भटकत राहतं आणि कोणतेही विषयाकडे जे आहे ते धावत जातं. मन क्रोधी होतं, मन लोभी होतं, मन जे आहे कुणाला राग करतं, कुणाला क्रोध करतं, आसक्ती करतं, द्वेष करतं, क्षणात सुखी होतं, क्षणात दुःखी होतं. तर जसं पक्षी मासावर झडप घालतो तसं आमचं चित्त विषयांवर झडप घालतं, असं एक हे दिलेलं या ठिकाणी. तर आम्ही काय करायचं मग आता ही सर्व वस्तुस्थिती आता जी बोललो आपण, थोडासा टाइम याच्यामध्ये घालवलाय मुद्दाम. का घालवलाय की ही आपली रोजची परिस्थिती आहे.
ही आपली रोजची परिस्थिती, याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. याच्यात किती खरं आहे ते पाहायचं आहे आणि 100% खरंच निघेल आपल्याला सर्व वाटेल. मग त्या खरं जे आहे त्याचं सॉल्युशन काय दिलंय ते इथे पाहायचं. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला सर्व माहिती आहे आणि आम्ही हेच करत राहतो, म्हणजे हेच ऐकत आलेलो आहोत. जरी तुम्ही ते ऐकत आलेलं असला तरी आपल्यामध्ये किती फरक पडला मग हे पाहायचं आपल्याला त्याच्यावर. ते इंद्रियांचे गुलाम त्याच्यानंतरचं आलंय की तुम्ही इंद्रियांवर अंकुश ठेवता का, इंद्रियांवर काही कंट्रोल ठेवलेला आहे का, तुम्ही इंद्रियांचं दमन केलेलं आहे का. ज्ञानमार्ग सांगतो की इंद्रियांशी झगडा करा आणि भक्तिमार्ग काय सांगतो की इंद्रियांना मारू नका, इंद्रियांना समजावून भगवंताच्या मार्गी लावा, भगवंताशी त्याला हे करा. म्हणजे समजा एखादा विचार तुम्हाला मनामध्ये येत असेल काहीतरी जो नको यायला, तर मग त्यावेळेस काय करा, भक्तिमार्ग. भक्तिमार्ग म्हणजे काय, राम 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 राम, समजा नाव घेता श्रीराम जय राम जय जय राम, तर श्रीराम जय राम जय जय राम जर मनामध्ये त्यावेळेस नाव चाललं असेल तर जो दुसरा विचार मन खाली असताना येईल, तो मन खाली असताना जर श्रीराम जय राम विचार जर चालला असेल तर त्यावेळेस तो येणार नाही तो विचार. मग इंद्रियांना समजावून त्यांना भगवंताच्या मार्गी लावा ह्याचा अर्थ आहे. भक्तिरसाने त्याचं पोषण करा. म्हणजे काय होतं की जेव्हा आपल्याला एखाद्या मनुष्याविषयी प्रेम उत्पन्न होतो, जवळीक उत्पन्न होते, तर त्या ठिकाणी एक प्रेमरस उत्पन्न होतो. तसा भगवंताविषयी, आपल्या इष्टदेवतेविषयी, आपल्या गुरुविषयी, कोणाही एका विषयी जे आहे तो तसं जर आम्ही त्याच्यावर भाव ठेवला तर तो एक रस त्या ठिकाणी उत्पन्न होईल. तर तो रस उत्पन्न झाल्यामुळे काय होईल की त्याची आठवण करण्यामध्ये आम्हाला आनंद होईल. मग त्याच्या आठवणीमध्ये, त्या आनंदामध्ये दुसरा जो ट्रबलसम देणारा विचार आहे तो विचार त्यावेळेस आम्हाला त्रास देणार नाही, कमी त्रास देईल. अशा प्रकारचं तुम्ही म्हणा त्याला की इंद्रियांना इंद्रियरूपी पुष्पांना प्रभूंना अर्पण करा. म्हणजे प्रत्येक वेळेस जे आहे, जे काही चाललेलं आहे मी तुला सर्व अर्पण असं. असं आहे की हे दोन्ही जे मार्ग आहे, म्हणजे ज्ञानमार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. आता योग मार्ग आपला विशेष नाही या ठिकाणी, पण हे आहे की ह्या आपल्या दोघांना बरोबर जे आहे घेऊन जायचं. त्याच्यातनं काय चांगलं आहे ते आपल्याला घ्यायचं. की जगात दोन मार्ग आहे, एक त्यागाचा आणि दुसरा संयमाचा, समर्पणाचा. तर समर्पणाचा मार्ग हा भक्तीचा मार्ग आहे, त्यागाचा मार्ग आहे तो ज्ञानाचा मार्ग आहे. तर अशा प्रकारचे हे जे दोन मार्ग आहे, हे दोन मार्गाचा उपयोग करून आम्हाला पुढे जायचं आहे. कारण की आमचं चित्त जर असेल संसारामध्ये तर संसार आहे, आणि चित्त जर संसारामध्ये नसेल, भगवंतामध्ये असेल तर भगवंत असेल. आता हे जे सत्य, हे जे फॅक्ट आहे आमच्या जीवनामध्ये, हे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला मग पुढे वाटचाल करायला जे आहे ते पुढे राहील. मन स्वयंकल्पित आहे, असत्य आहे. कल्पित मनाच्या कल्पनेमध्येच कल्पना मनामध्ये उत्पन्न होतात, आणि ज्या मनात कल्पना उत्पन्न होतात तेच जग आमचं निर्माण आम्ही स्वतःच निर्माण करतो ते, आणि त्याच्यामध्ये मग फिरत राहतो. नंतर तृष्णाबद्दल त्यांनी लिहिलंय की तृष्णा जी आहे ती विषय वासना आहे. ती वासनारूपी दोरीने इंद्रिय विषयात बांधली गेली आहेत, ती आसक्त झालेली आहेत. म्हणजे विषयात आसक्तीचे नाव बंधन आणि विषयाचा त्याग याचंच नाव मोक्ष. तर विषयापासून वैराग्य म्हणजे काय, आम्ही त्यावेळी बंधनात नाही. मग बुद्धिमान लोक जे आहेत तृष्णेला जे आहे ते काय करतात, विवेकाने त्याला नष्ट करतात. आणि तृष्णेचा नाश जर होऊ शकला नाही तर मग काय करायचं, म्हणजे ते भगवंतामध्ये त्याला जे आहे ते समर्पण करायचं, त्या तृष्णाला जे काही आहे ते सर्व तुझंच. अशा प्रकारे जे आहे ते तृष्णा आता प्रत्येकाला आहे या ठिकाणी. तृष्णा ते म्हणतात की मोहरूपी आहे, ती ज्ञानाला झाकते असंही म्हणतात. फसवी आहे, दुःख देते, व्याधी आणि उपाधी देते, आणि मी सुख देते अशी ती तृष्णा भासवते. मग ही अमंगलकारी आहे, भयंकर आहे, काळी राक्षस आहे, शोकग्रस्त भयग्रस्त आम्हाला बनवते तृष्णा. अशा तृष्णेला जे आहे ते काय करायचं. आणि इंद्रिय काय तर म्हणे ते क्षणिक सुख त्या तृष्णेकडनं घेतात आणि दुःखात ढकलून देतात. इंद्रिय नेहमी नवीन नवीन विषय मागतात. डोळे रूपाचे सुख मागतात, त्वचा स्पर्शाचं सुख मागते. आता मला आता कोणतीही तृष्णा नाही, असं काही माझं मन जे आहे ते धनापासून, संपत्तीपासून, लोभापासून, मोहापासून विलग झालेलं आहे, अशा प्रकारचं आहे का, तर म्हणजे जे आहे ते नाहीये. मग त्याची कारण जे आहे ते या ठिकाणी त्यांनी सांगितली. तर ज्याची भोगात आसक्ती आहे, शरीर त्याचं, ज्याची भोगामध्ये आसक्ती त्याला शरीराची व्याधी होते. ज्याला द्रव्याची आसक्ती आहे त्याला म्हणे मनाची आसक्ती होते किंवा मनाचा रोग होतो असं म्हणूया आपण त्याला. तर भोगासक्ती शरीर बिघडवते, द्रव्यासक्ती मनाला बिघडवते. जर मन शुद्ध आहे, जो संपत्तीवान तोच आहे. ज्याचं मन शुद्ध आहे तोच संपत्तीवान आहे. ज्याच्याकडे धन आहे तो संपत्तीवान आहे असं नाही म्हटलंय त्यांनी.
तर श्रीराम विश्वामित्रांना म्हणाले की या जीवनाचा काही भरोसा नाही. म्हणजे आता हे काय चाललेलं आहे या ठिकाणी, वैराग्याचं विवेचन. श्रीराम कसे वैरागी, त्यांचं स्टेटस काय होतं विद्याध्ययन झाल्यानंतर, आणि जे विश्वामित्रांनी त्यांना विचारलं की तुमचे काय हाल आहे, अशा प्रकारे म्हणूया आपण, त्याची उत्तरही या ठिकाणी चाललेली आहे की वैराग्याचं जे आहे त्यांनी त्याचं हे केलेलं आहे की जग कसं आहे, असं श्रीरामराया विश्वामित्रांना सांगतात आहे. तर असं आहे की मनुष्य असं समजतो अज्ञान काय, की म्हणे मी शरीरच आत्मा आहे, मी शरीर आहे. मनुष्य असलेल्या शरीराला पकडून ठेवायचा प्रयत्न करतो या ठिकाणी, दुसरी दृष्टी ठेवत नाही. म्हणजे जे विषयात आसक्ती तिथे कसं आहे, म्हणजे ते मन मग हलकं नाही राहणार ना, ते भारी स्वरूप राहील. आपल्याला जेव्हा असं वाटतं, भारी पण वाटतं, बरोबर वाटत नाही काहीतरी, तर मग याचा अर्थ हा झाला की ते कलुषित मन आहे. जे शुद्ध मन असेल तर आपल्याला हलकं वाटेल त्या ठिकाणी, म्हणजे विवेक असेल त्या ठिकाणी. तर नंतर काळाबद्दल लिहिले त्यांनी की काळ मनुष्याच्या मागे लागलेला आहे. रामरायांनी सांगितलं विश्वामित्रांना की काळ मागे लागलेला, जसं मांजर उंदराच्या मागे जे आहे ते सतत पाळत ठेवते उंदरावर, मांजर त्या ठिकाणी उंदीर असेल ते कुठे आहे म्हणून, तर तसंच काळ सुद्धा जो आहे तो मागे लागला की तारुण्य गेलं, बाल पण गेलं, तारुण्य गेलं, वृद्धावस्था आली आता, आणि काळ शेवटी मृत्यू देतो. म्हणजे हा सर्व कसं आहे तर म्हणे दुःखपूर्ण क्षणभंगूर मृत्यूला पात्र असं हे शरीर आहे. आणि ह्याचा जे आपल्याला विचार करायला हवा की आता ह्या ह्याच्यामध्ये काय की आम्ही म्हटलो ही माझी पत्नी, हे माझा पुत्र, हे सखे सोयरे, ते काळाच्या पकडीतनं जे आहे ते काळाच्या पकडीमध्ये सर्व काही आहे. आपला आपला त्यांचा काळ आला, त्यांची वेळ आली की त्यावेळेस ते जाणार नाही, आपणही जाणार त्याच. मग काळाच्या पकडीतनं कोण सुटतं? डॉक्टर काकांसारखे सुटतात. म्हणजे जे ब्रह्मज्ञानी झालेले आहे, जे आपले गुरु आहे, जे संत आहे, ते कसे तर म्हणजे ते काळाच्या पकडीतून सुटले, कारण की त्यांनी काळ यायच्या पहिलेच शरीराला सोडलेलं आहे. जिवंत असतानाच जे आहे ते मरणपद त्यांनी अनुभव केलेला आहे, देहाचं मरणपद. तर असे लोक जे आहेत ते काळाच्या याच्यामध्ये येत नाही. नंतर त्यांनी जे आहे ते पुढे आणखीन म्हटलंय की आता हा सर्व रामानी त्यांना हे सांगितलेला उपदेश, सुंदर उपदेश आहे हा, की देहाहून अधिक सारहीन बिनकामाचा पदार्थ या ठिकाणी दुसरा नाही, असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे देहाबद्दलचं असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. देह जाळण्याचाच कामाचा आहे, लाकडाहून काही जास्त नाही. आणि अशी अनेक लाकडे संसार सागरात तरत असतात. तिथपर्यंत जे आहे ते केलंय की देह काय आहे तर म्हणे दुःखासाठीच आहे. वासना विवेक रूपी जे विषारी साप आहे यात निवास करतात या देहामध्ये. एका भक्ताने शंकरांना विचारलं की तुम्ही भस्म का धारण करता, तर म्हणजे शरीर भस्मसात होणार आहे म्हणून मी भस्म धारण करतो. तुम्ही शरीराला फार लाडवता, शरीर सुख हे तुमचं सुख मानता तुम्ही, पण शरीर चितेची राख आहे, असं त्यांनी सांगितलं. तर जसं समुद्रात बुडबुडा उत्पन्न होऊन बुडबुडा हळूहळू करून संपून जातो, तसंच हे जीवन सुद्धा अशाच प्रकारचं आहे. म्हणून मी देह नाही, मी देहाचा नाही, देह माझा नाही, हे ज्यांना समजलं तोच जो आहे तो खरा साधक. तोच मग जो आहे तो साधक म्हणजे तो आहे तो महात्मा झाला असं म्हणायला हरकत नाही, एकदा झालं तर. तर अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते त्याचं सर्व वर्णन केलेलं आहे. बरंच आहे या ठिकाणी. भगवान सदाशिव सर्व शक्तिमान आहे, पण तरीही अज्ञान रूपी अंधकाराला ते घाबरतात, म्हणून ज्ञानरूपी चंद्राला त्यांनी धारण केलेलं आहे. त्यांना असं म्हणायचं याकडे तारुण्यामध्ये मोह दुराचार करतो, भ्रांती उत्पन्न करतो, बुद्धीला भ्रम करतो. तर त्यांनी असं सांगितलं या ठिकाणी की म्हणजे चित्तवृत्ती जी आहे ती अत्यंत प्रबळ होतात मोहामुळे आणि माये करता. तर म्हणून जे आहे ते काय करायचं तर म्हणजे जे आहे ते तुम्ही हे सर्व लक्षात ठेवून आम्ही बुद्धिविहीन न होता, पशुसमान न होता, त्याला जे आहे ते विवेक आणि विनय ह्या बाजूला लावायचं असं म्हटलंय त्यांनी या ठिकाणी. मोहामुळे ते देह रमणीय वाटतो, पण जसं आपण म्हणतो की चामडी मांस रक्त आणि पाणी वेगळं करून स्त्रीचे डोळे पाहिले तर तुम्हाला काय वाटेल, सुंदरता वाटेल का त्या ठिकाणी? स्त्री देह विकाराने भरलाय, पुरुष देह विकाराने भरलाय, विषरसा भरा कनक घट जैसा. म्हणजे स्त्री पुरुषाला बंधनात टाकणारं असं सर्व ते शरीर आहे. विचार करा त्या गोष्टीचं ते शरीर कसं आहे म्हणून. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाम आपण पाहतोच आत्मशतकामध्ये नाही.
भोग केवळ वरवर सुंदर दिसतात, सुखाचा आभास निर्माण करतात, परंतु काय तर म्हणे ते शेवटी त्याला त्यागाने शांती मिळते असं त्यांनी म्हटलंय. काळ काळ कोणालाही सोडत नाही, हेही या ठिकाणी झालं. आता काळाचं आपण पहिलेही पाहिलं तर काळ मनुष्याच्या मागे लागला हे पाहिलं, परत त्यांनी या ठिकाणी दिलं आहे. आणि मनुष्याचं जीवन जे आहे ते कसं आहे तर म्हणे मनुष्याचं जीवन असंच आहे की पूर्ण 100 वर्षाचं नाहीये. अल्पजीवनाचा अर्धा भाग आपला झोपेत जातो, बाकी राहिला अर्धा भाग तो एक चतुर्थांश भाग बाल्यावस्था, वृद्धावस्था, मग किती राहतो आपल्याकरता, हा एक विचार त्यांनी मांडलेला आहे या ठिकाणी. तर श्रीराम दशरथ महाराजांना सांगतात की पिताजी, या जीवनात सुख कुठे आहे, शांती कुठे आहे, जगाचं स्वरूप वरवर मनमोहक आहे, पण हे इंद्रिय आपल्याला काय करतात, इंद्रियाचा दास आम्ही बनतो आणि ते आम्हाला खड्ड्यात टाकतात. म्हणून काय की जसं एखाद्या तीर्थस्थानी जसा मेळा जमलेला असतो, तसा मेळा या ठिकाणी जे आहे ते जमलेला आहे असं म्हणतात. तशी क्षणिकता जी आहे ती देहाची क्षणिकता या ठिकाणी जी आहे ते सांगितलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढे एक सुंदर गोष्ट येते शुकदेवांची. सुंदर आहे ती गोष्ट फार, आपण ती पुढे पाहू. शुकदेवांच्या गोष्टापासून सुरुवात करू पुढच्या यायला, आता वेळ झालेला आहे. आणि सध्या ह्या वैराग्य निरूपण जे आपण दादुलादी पाहतो, वैराग्य निरूपण एक प्रकारे इथेही पाहिलं रामाच्या मुखातून विश्वामित्रांना सांगताना त्या सभेमध्ये जे होते दशरथ मुनी आणि वशिष्ठ मुनी, काय विद्याध्ययन त्यांनी केलं, ते विद्याध्ययन मधून जो काही त्यांना अनुभव आला, तीर्थयात्रा वगैरे करून संसार पाहून सर्व तो या ठिकाणी त्यांनी नमूद केला. सुंदर आहे ते सर्व आणि ते आपल्याला लागू पडतं पुष्कळसं. इथे थांबूया आपण. मी थांबतो आता, विरमतो. जय जय रघुवीर समर्थ. मनोबुद्धिहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः, चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं, न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः, न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मेनैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदः, पिता मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्, अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम्.